नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपण महा टी साठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। आजचा आपला इयत्ता चौथीचा जो काही भूगोल आहे, इयत्ता चौथीचा भूगोल असेल, इयत्ता चौथीचा इतिहास असेल, हे काय आपल्या पेपरच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहे। यावरती तुम्हाला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात। मग इयत्ता चौथीच्या भूगोलमधील जी काही आपली महाराष्ट्राची नदी प्रणाली आहे त्याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता हे कोणत्या पेपरसाठी उपयुक्त असणार आहेत, तर ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे त्यांच्यासाठी परिसर अभ्यासमध्ये याच्यावरती 2 ते 3 प्रश्न काय नेहमी विचारले जात आहेत महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवरती। त्याचबरोबर ज्यांना पेपर 2 मध्ये समाजशास्त्र आहे त्यांच्यासाठी 3 ते 4 प्रश्न महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवरती विचारले जात आहे। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पेपर 1 ला 2 प्रश्न 100% याच्यावरती असतात आणि पेपर 2 ला 4 प्रश्न 100% महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवरती विचारले जातात। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया की महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते। आता हे जे प्रकरण आहे महाराष्ट्र नदी प्रणाली, हे काय खूप सोपं आहे। आपल्या महाराष्ट्रातल्या नद्याबद्दल माहिती आहे। मग महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा नद्या तुम्ही अगदी डोळ्याने पाहिलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्हाला खडा माहिती आहे, म्हणून हे प्रकरण आपल्याला कसं वाटतं, खूप सोपं वाटतं। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते विचारले। ऑप्शन दिलेत पहा, गोदावरी, कृष्णा, तापी आणि भीमा। मग या ठिकाणी कोणती नदी खचदरीमधून वाहते, तर तापी नदी खचदरीमधून वाहते। ठीक आहे, आता खचदरीमधून वाहणारी अजून एक नदी आहे, ती म्हणजे कोणती आहे, नर्मदा आहे। तर मग लक्षात ठेवायचं, नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या काय होतात, खचदरीमधून वाहतात। त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारला जातो की तापी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे। मग तापी नदीचा उगम कुठं होतो, तर तो मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामधील मुलताई या ठिकाणी काय होतो, तापी नदीचा उगम होतो। ठीक आहे, कोणत्या पर्वतरांगेमध्ये तापीचा नदीचा उगम होतो हाही प्रश्न विचारला जातो। मग कोणत्या पर्वतरांगेमध्ये तापी नदीचा उगम होतो, तर तो सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम होतो। ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की तापी नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहणारी नदी आहे। मग ही कोणत्या दिशेकडून वाहते, तर ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते, म्हणजेच हिला काय म्हणतात, पश्चिम वाहिनी नदी म्हणतात। कोणती नदी म्हणतात, पश्चिम वाहिनी नदी म्हणतात। अजून एक प्रश्न विचारला जातो की तापी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते। मग तापी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते, तर तापी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते। अरबी समुद्राला सुद्धा कुठे जाऊन मिळते, तर ही खंबातच्या आखातामध्ये जाऊन मिळते। ठीक आहे, अजून एक या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे। मग सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे, तर सुरत हे शहर सुद्धा तापी नदीच्या काठावरती आहे। म्हणजे तुम्हाला तापी नदीबद्दल ही सगळी माहिती काय करायची, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार याच्यावरती काय केले जातात, प्रश्न तुम्हाला आपल्याला विचारले जात आहेत। ठीक आहे, पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 2 काय विचारले पहा, गोदावरी नदीचा उगम कुठे होता। तुम्हाला काय सांगितलं होतं मी, हे सोपं प्रकरण आहे, तुम्हाला माहिती असणार आहे। आता हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही की गोदावरी नदीचा उगम कुठे होतो, तर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो। हे त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो। हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। मग आता गोदावरी नदीचा अजून एक महत्त्वाची माहिती लक्षात ठेवायची, आपल्याला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे। महाराष्ट्रामधली सर्वात लांब नदी कोणती आहे, तर ही गोदावरी नदी आहे। आणि गोदावरी नदी लांबीच्या बाबतीत भारतामधली कितव्या क्रमांकाची नदी आहे, तर भारतामधील 2ऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की गोदावरी नदीला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते, तर बघा गोदावरी नदीलाच दक्षिण गंगा पण म्हणतात, त्याचबरोबर तिला वृद्ध गंगा असं सुद्धा म्हणतात। आता तिला दक्षिण गंगा का म्हणतात, तर तिची लांबी आणि त्या पवित्रतेमुळे तिला काय म्हटलं जातं, दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हटलं जातं। ठीक आहे, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात। इथं सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या नदीला वृद्ध गंगा या नावाने ओळखलं जातं, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, म्हणून हे काय लक्षात आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। पुढचा प्रश्न आहे 3 नंबर, कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किमी आहे। आता काय विचारलं आपल्याला, जी बाबा आपली कृष्णा नदी आहे, या कृष्णा नदीची महाराष्ट्रामधील लांबी किती आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे, तर ती 282 किलोमीटर आहे। किती लांबी आहे महाराष्ट्रामधील, 282 किलोमीटर आहे। अजून इथे एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की कृष्णा नदीचा उगम कुठे होतो, तर कुठे होतो, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी काय होतो, कृष्णा नदीचा उगम होतो। अजून एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचा तुम्हाला विचारलं जातं आपल्याला की कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे। आता लक्षात ठेवा, एकूण लांबी म्हणजे भारतातील लांबी झाली,
सगळी लांबी झाली, म्हणजे उगमापासून तर शेवटी समुद्राला जाऊन मिळण्यापर्यंतची लांबी झाली. आणि फक्त महाराष्ट्रातली विचारलं, फक्त महाराष्ट्रातली झाली. मग जर महाराष्ट्रातली लांबी विचारलं तर आपल्याला किती उत्तर लिहायचं आहे? 282 किलोमीटर. पण जर आपल्याला एकूण लांबी विचारली तर एकूण लांबी किती आहे तिची? 1400 किलोमीटर आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की कृष्णा नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर 22.6% भाग त्याने व्यापलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, कारण महाराष्ट्रामध्ये आपण कृष्णा आणि भीमा नदीचं खोरं काय वेगवेगळं पाहतो. ठीक आहे, म्हणजे जरी ते एकच असलं, भौगोलिकदृष्ट्या एक असलं तरी महाराष्ट्रामध्ये ते काय दोन्ही स्वतंत्र खोरे म्हणून पाहतो. म्हणून ते 22.6 लक्षात ठेवू नका, तिथं प्रश्न आपल्याला विचारत नाहीत शक्यतो होतं. पण इथं प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कृष्णा नदीच्या उपनद्यावरती. मग कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत पहा? वेण्णा आहे, कोयना आहे, पंचगंगा आहे, दूधगंगा आहे आणि येरळा आहे. या सगळ्या काय आहेत? कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. आता या ठिकाणी बघा, येरळा नदीला मी गोल का केलं बरं? तर येरळा नदीवरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात. का विचारले जातात? तर येरळा नदी ही एकमेव नदी आहे की जी कृष्णा नदीला डाव्या तीरावरून मिळते. मग प्रश्न विचारला जातो आपल्याला की खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीला डाव्या तीरावरून मिळते? तर डाव्या तीरावरून मिळणारी कोणती नदी आहे? येरळा ही एकमेव नदी आहे की जी कृष्णा नदीला काय होते? डाव्या तीरावरून महाराष्ट्रामध्ये मिळते. पुढचं संपूर्ण भारतातलं आपण सांगत नाही, आपण कुठं बघतोय सध्या? फक्त महाराष्ट्रातलं बघतोय. मग महाराष्ट्रामध्ये डाव्या तीरावरून मिळणारी येरळा नदी काय आहे? एकमेव नदी आहे, कृष्णा नदीची उपनदी म्हणून लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर बघा, ह्या वेण्णा आणि कोयना या दोन्ही नद्याचा संगम कुठं होतो? तर संगम म्हणतो, उगम कुठं होतो? तर या नद्यांचा उगम सुद्धा कुठं होतं? महाबळेश्वर या ठिकाणीच होतो. ठीक आहे, महाबळेश्वरलाच उगम होतो. म्हणजे जिथं कृष्णा नदीचा जिथं कृष्णा नदीचा उगम होतो तिथंच वेण्णा आणि कोयना या नद्याचा सुद्धा उगम होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, महाबळेश्वरलाच उगम होतो. पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 4 बघा. भीमा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. भीमा नदीचा उगम कुठं होतो? पुणे जिल्ह्यामध्ये होतो. कोणत्या ठिकाणी होतो? तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील भीमाशंकर या ठिकाणी काय होतो? कृष्णा नदीचा उगम होतो. कोणत्या डोंगररांगेमध्ये किंवा पर्वतरांगेमध्ये उगम होतो? तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये काय होतो? भीमा नदीचा उगम होतो. भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा नदी पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते? कृष्णा नदीला मिळते. हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला काय परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? आता काय विचारलंय? महाराष्ट्रातील कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते? बघा, आपल्या पहिल्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तापी नदी काय होते? पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. कोणती नदी? तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. अजून कोणती वाहते? नर्मदा नदी सुद्धा काय होती? पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. त्याचबरोबर कोकणातील ज्या काही नद्या आहेत, कोकणातील ज्या सगळ्या नद्या आहेत, या सगळ्या नद्या काय होतात? त्या सुद्धा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. मग जी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते तिला काय म्हणतात? पश्चिम वाहिनी नदी म्हणतात. कोणती नदी म्हणतात? पश्चिम वाहिनी नदी म्हणतात. मग पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत? तापी आहे, नर्मदा आहे. त्याच्यानंतर बघा, कोकणातल्या सगळ्या नद्या. मग कोकणामधल्या बघा, उत्तरेकडून जर पाहिलं, वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल, ह्या सगळ्या नद्या काय आहेत? ह्या सगळ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. आणि ह्या सगळ्या नद्या कुठं जाऊन मिळतात? तर ह्या सगळ्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य की ही तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील? तर त्या तुम्हाला उत्तर सूची सहित भेटतील. म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तरं विचारण्याची गरज त्या ठिकाणी लागणार नाही. ठीक आहे, आतापर्यंत झालेल्या सगळ्या, म्हणजे 2013 पासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका भेटतील. आणि कोणत्या पेपरचे भेटतील? पेपर 1च्या पण भेटतील आणि पेपर 2च्या पण भेटतील. दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी काय होतील? उत्तरासहित भेटतील. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये अतिशय IMP नोट्स भेटतील. मग यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, ज्यांना इंग्रजी हवी त्यांच्यासाठी इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, या सगळ्या विषयाच्या डिटेल्समध्ये नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे,
त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे आता आपण काय बघतोय, इयत्ता 4थीच्या भूगोलमधले प्रश्न पाहतोय. मग किती प्रश्न आपल्याला भूगोलमधले विचारले जातात 4थीच्या? तर भरपूर सारे प्रश्न आपल्याला 4थीच्या भूगोलमधले विचारले जातात. मग तसेच 5वीच्या विचारले जातात, 6वीच्या विचारले जातात, 7वीच्या विचारले जातात, 8वीच्या विचारले जातात. मग इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतच्या संपूर्ण पुस्तकांच्या, शालेय पुस्तकांच्या नोट्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देतो आपण. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा असेल. ठीक आहे. मग एवढ्या सगळ्यांची किंमत किती आहे? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे? तर तुम्हाला त्यासाठी मला व्हॉट्सअपला एक मेसेज करायचा आहे. 96 89 14 16 30 या नंबरवरती काय करायचं? तुम्हाला एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. तुमचा मेसेज आल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर किंवा QR कोड पाठवला जाईल. स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं? 139 रुपये पाठवायचे. आता पैसे स्कॅनरवरती का पाठवायचे? तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचाही धोका राहत नाही. ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी या नंबरवरती पैसे पाठवले, गुगल पे, फोनपेला 96 89 14 16 30 या नंबरवरती पाठवले तरी चालेल. मग या नंबरवरती पैसे पाठवा किंवा स्कॅनरवरती पैसे पाठवा. किती पाठवायचे? फक्त 139 रुपये पाठवायचे. आणि पैसे पाठवल्यानंतर तुम्हाला काय करायचं? पेमेंट झाल्यावरती त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो मला व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच काय केलं जाईल? 5 मिनिटाच्या आतमध्ये PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल? तुम्हाला व्हॉट्सॲपवरती शेअर केलं जाईल. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 आहे, वैतरणा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? कोणती नदी? वैतरणा नदी. मग वैतरणा नदी कोणत्या जिल्ह्यामधून वाहते? तर ही ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधून वाहते. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की उत्तर कोकणामधील सर्वात महत्त्वाची नदी कोणती आहे? मग उत्तर कोकणामधील सर्वात महत्त्वाची नदी कोणती आहे? तर ती वैतरणा नदी आहे. ठीक आहे. आणि ही कोणत्या जिल्ह्यामधून वाहते? पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधून वाहते. ठीक आहे. पुढे जाऊया. अजून एक महत्त्वाचं, या वैतरणा नदीचा उगम कुठं होतो असा प्रश्न आपल्याला विचारला जातो. मग वैतरणा नदीचा उगम कुठं होतो? नाशिक जिल्ह्यामध्ये होतो. कुठं होतं पहा? नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे नदी जरी कोकणातली असली तरी नाशिक जिल्ह्याची जी पश्चिम बाजू आहे. आणि कुठं होतं विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या जवळ होतो. ठीक आहे. त्र्यंबकेश्वरच्या जवळ होतं. म्हणजे ज्या ठिकाणी गोदावरीचा नदीचा उगम होतो त्याच्या अपोजिट बाजूला काय होतो? वैतरणा नदीचा उगम होतो. ठीक आहे. लक्षात येतंय? मग या वैतरणा नदीने काही गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्राचं काय केलेलं आहे? काही आपल्या भागामध्ये समावेश केलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी वैतरणा नदीने नदी चौर्य केलेलं आहे असाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे. आणि कोणत्या नदीचं क्षेत्र तिने चोरलेलं आहे? तर गोदावरी नदीचं. पुढे जाऊया. 7 नंबर, गोदावरी नदीच्या दक्षिण वाहिनी उपनदीचे नाव काय आहे? आता गोदावरी नदीची उपनदी विचारली, पण कोणती उपनदी विचारली? दक्षिण वाहिनी. दक्षिण वाहिनी म्हणजे काय? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती असं विचारले. मग प्रवरा, दुधना, प्राणहिता आणि पूर्णा. मग या ठिकाणी दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? तर ती प्राणहिता नदी आहे. ठीक आहे. गोदावरीची उपनदी. मग आता गोदावरीच्या उपनद्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. डाव्या तीरावरच्या म्हणजे उत्तरेकडून मिळणाऱ्या बघा. मग कोणत्या येतात? कादवा आहे, शिवना आहे, दुधना आहे, पूर्णा आहे, प्राणहिता आहे आणि इंद्रावती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उजव्या तीरावरून म्हणजे दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? तर त्या आहेत प्रवरा आहे, सिंदफणा आहे आणि मांजरा आहे. ठीक आहे. प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा या महत्त्वाच्या नद्या काय आहेत? दक्षिणेकडून मिळतात. उत्तरेकडून मिळणाऱ्या कोणत्या आहेत? कादवा, शिवना, दुधना, पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती, त्याचबरोबर सबरी आहे. ठीक आहे. ही प्राणहिता नदी जी आहे ही कोणत्या 2 नद्याच्या संगमाला प्राणहिता म्हणतात हाही प्रश्न विचारला जातो. मग त्या ठिकाणी काय आहे? वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्याचा जो काही संगम होतो त्या संगमाला काय म्हणतात? तिथून पुढे होणाऱ्या त्या एकत्र मिळणाऱ्या नदीला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. प्राणहिता ही गोदावरीची महत्त्वाची उपनदी आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8, कोणती नदी महाराष्ट्राची आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमा तयार करते? आता काय विचारलंय? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमा कोणती नदी तयार करते? मग या ठिकाणी नर्मदा नदी काय करते? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची नैसर्गिक सीमा निर्माण करते. किती किलोमीटरची सीमा निश्चित केलेली आहे हिने? तर एकूण 54 किलोमीटरची सीमा निश्चित केलेली आहे. किती किलोमीटर? एकूण 54 किलोमीटर केलेली आहे. हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. पुढे जाऊया. 9 नंबर, गिरणा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? काय विचारलंय?
बाबा ही जी गिरणा नदी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे? मग गिरणा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. कोणत्या? तापी नदीची. प्रश्न अजून एक विचारला जातो की तापी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? मग ती किती किलोमीटर आहे? तर ती 208 किलोमीटर आहे. परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. पुढे बघा 10 नंबर, वैनगंगा आणि वर्धा यांच्या संगमास काय म्हणतात? आताच वरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी, वैनगंगा आणि वर्धा यांच्या संगमास काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. आणि हा नद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर हा गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा या ठिकाणी काय होतो? यांचा वर्धा आणि वैनगंगाचा संगम होतो. ठीक आहे. आणि या संगमानंतर तयार होणाऱ्या संयुक्त प्रवाहाला काय म्हणतात? तर प्राणहिता म्हणतात. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. आणि ही प्राणहिता नदी जाऊन पुढे जाऊन कोणत्या नदीला मिळते? तर ही गोदावरी नदीला जाऊन मिळते. ठीक आहे. महत्वाची माहिती आहे, लक्षात ठेवायचं. वैनगंगा आणि वर्धा या दोन्ही नद्याचा उगम कुठं होतो? मध्य प्रदेशामध्ये उगम होतो. हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे जाऊया 11 नंबर, पैनगंगा नदीचा उगम कुठे होतो? काय विचारलं आता? पैनगंगा नदीचा. आता इथं लक्षात ठेवा, ही कोणती नदी आहे? ही वैनगंगा आहे. बघा, ही कोणती आहे? वैनगंगा आहे. आणि ही पैनगंगा आहे. दोन्हीमध्ये फरक लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणता सरांकडून टाईप करण्यात चुकला असेल, वैनगंगाचं पैनगंगा झालं असेल. असं नाही, वैनगंगा वेगळी नदी आहे आणि पैनगंगा वेगळी नदी आहे. मग पैनगंगा नदीचा उगम कुठं होतो? तर आपल्या अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उगम होतो. प्रश्न अजून विचारला जातो आपल्याला की पैनगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मग पैनगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही वर्धा नदीची उपनदी आहे. म्हणजे पुढे जाऊन ही कोणत्या नदीला मिळते? वर्धा नदीला मिळते. आपल्याला वाटतं की बाबा ही संभाजीनगरमध्ये उगम पावते, अजिंठा डोंगररांगेमध्ये उगम पावते, म्हणजे एकतर ही वरती तापी नदीला जात असेल मिळायला उत्तरेकडे, किंवा खाली दक्षिणेकडे आली तर गोदावरी नदीला मिळेल. पण तसं नसून ती काय होते? पूर्वेकडे वाहत जाऊन काय होते? ती वर्धा या नदीला जाऊन मिळते. ठीक आहे. म्हणजे हा फरक लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांची लांबी कशी असते? आता महाराष्ट्रातल्या ज्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आहेत या नद्यांची लांबी कशी असते असं विचारलंय. मग या म्हणजे थोडक्यात आता पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या म्हणजे कोणत्या नद्या आहेत? तर या कोकणातल्या नद्या आहेत. कोणत्या नद्या आहेत? कोकणातल्या नद्या आहेत. मग कोकणातल्या नद्यांची लांबी कशी असते? तर ही अतिशय आखूड असते, कमी असते. जास्तीत जास्त 100 किलोमीटर. वैतरणा नदी सगळ्यात लांब आहे, 122 किलोमीटर तिचं अंतर आहे. बाकीच्या नद्या 100 किलोमीटरपेक्षाही कमी आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, कोकणातल्या सगळ्या नद्यांचा उगम कुठं होतो? तर तो सह्याद्री पर्वतामध्ये होतो. उगम कुठं होतो? कोकणामधल्या सगळ्या नद्यांचा सह्याद्री पर्वतामध्ये होतो. आणि त्या कुठं जाऊन मिळतात? तर ह्या सगळ्या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. ठीक आहे. मग त्यांचं पात्र कसं आहे? आखूड आहे आणि त्याचबरोबर तीव्र उताराचं आहे. हे कोकणातल्या नद्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि अजून एक, कोकणातल्या नद्या तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे तुम्हाला क्रम लावण्यासाठी सुद्धा दिल्या जातात किंवा त्यांच्या क्रमवार विचारल्या जातात. मग तुम्हाला उत्तरेकडून मी क्रम सांगतो महत्त्वाच्या नद्याचं, लक्षात ठेवायचं. वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री आणि सगळ्यात दक्षिणेला आहे तेरेखोल. सगळ्यात उत्तरेला कोणती आहे? वैतरणा आहे. आणि सगळ्यात दक्षिणेला कोणती आहे? तेरेखोल आहे. या तेरेखोलवरती खूप प्रश्न विचारले जातात. कोकणाची दक्षिण सीमा कोणत्या नदीने निश्चित केली आहे? प्रश्न विचारला जातो. मग कोणत्या नदीने निश्चित केलेली आहे? तर ती तेरेखोल नदीने आहे. उत्तरेला कोणती आहे? वैतरणा आहे. पण उत्तर सीमा कोणत्या नदीने निश्चित केलेली आहे असा जर प्रश्न विचारला तर मग मात्र तुम्हाला उत्तर सूर्या नदी लिहायचं आहे. कारण सूर्या ही काय आहे? वैतरणाची उपनदी आहे. ठीक आहे. फरक लक्षात ठेवा. दक्षिणेकडची नदी कोणती आहे? तेरेखोल आहे. दक्षिण सीमा निश्चित करणारी कोणाची? कोकणाची. म्हणजेच महाराष्ट्राची म्हटलं तरी चालेल, पण कोकणाची म्हणू आपण. कोकणाची दक्षिण सीमा कोण निश्चित करतं? महाराष्ट्राची तेरेखोल नदी करते. आणि उत्तरेकडे कोणती नदी आहे? सूर्या नदी आहे उत्तर सीमेवरती. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13, कोयना नदीचा उगम. बघा, कृष्णा, कोयना, वेण्णा या तिन्ही नद्याचा उगम कुठं होतो? महाबळेश्वर या ठिकाणी होतो. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, महाबळेश्वरवरती आपल्याला भरपूर प्रश्न असतात. का प्रश्न असतात? तर महाबळेश्वरवरती एकूण 5 नद्याचा उगम पावतो. मग त्या 5 नद्यापैकी आपल्या पठारावरती वाहणाऱ्या किती नद्या आहेत? 3 नद्या आहेत. पठारावरती वाहणाऱ्या किती नद्या आहेत? 3 आहेत. कोणत्या आहे? कोयना आहे, त्याच्यानंतर कृष्णा आहे. कोयना, कृष्णा आणि वेण्णा या 3 नद्याचा उगम या पठारावरती वाहणाऱ्या. बघा, कोयना, कृष्णा आणि वेण्णा ह्या पठारावरती वाहणाऱ्या 3 नद्या. आणि कोकणामध्ये वाहणाऱ्या 2 नद्या आहेत. कोणत्या? सावित्री आणि गायत्री. सावित्री आणि गायत्री या कोकणामध्ये वाहणाऱ्या 2 नद्या आहेत. म्हणजे असा महाबळेश्वरला एकूण किती नद्याचा उगम होतो?
तर एकूण 5 नद्याचा उगम होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि या 5ही नद्या तुम्हाला तोंडपाठ ठेवायच्या आहेत, कारण तुम्हाला 5ही वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. अजून एक प्रश्न विचारला जातो की कोयना नदी किंवा खालीलपैकी कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात. मग महाराष्ट्राची भाग्यरेषा कोणत्या नदीला म्हणतात, तर ते कोयना नदीलाच महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात. का म्हणतात बरं कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेषा, तर या कोयना नदीवरती काय आहे, कोयना धरण बांधलेलं आहे. आणि कोयना धरणावरती जी काही जलविद्युत केली जाते, ही जलविद्युत प्रकल्प जो आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. म्हणून कोयना नदीला काय म्हणतात, महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात. ठीक आहे, प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आणि या कोयना धरणाचा जो काही जलाशय आहे त्याला काय नाव आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग या कोयना धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे, तर ते आहे शिवसागर आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 14 नंबर. वेण्णा ही उपनदी कोणत्या नदीची आहे. बघा आता वरतीच तुम्हाला वेण्णाची माहिती दिली. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे. तिचा उगम कुठं होतो, महाबळेश्वरला. या ठिकाणी काय होतं, कृष्णा नदी आणि वेण्णा दोन्ही नद्याचा उगम कुठं होतं, महाबळेश्वरलाच होतो. ठीक आहे. पुढे जाऊया 15 नंबर. मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर बसलेले आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुळा मुठाच्या संगमावर कोणतं शहर बसलेलं आहे, तर पुणे शहर आहे. हे नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे, नाग नदीच्या काठी आहे. गोदावरी शहर कोणत्या नदीच्या नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी आहे, तर हे गोदावरी नदीच्या काठी आहे. सोलापूर शहर कुठल्याही नदीच्या काठी नाही. ठीक आहे. पुढे जाऊया 16 नंबर. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती. मग महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे, 668 किमी आहे. ज्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत ना, तुम्हाला त्यांची दोन्ही लांबी लक्षात ठेवायची. एक म्हणजे महाराष्ट्रातील लांबी आणि दुसरी म्हणजे त्यांची एकूण लांबी. मग गोदावरी नदीची एकूण लांबी जर विचारली तर उत्तर काय येईल आपलं, 1465 किलोमीटर येईल. एकूण लांबी किती आहे, 1465 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रातली लांबी किती आहे, 668 किमी आहे. ठीक आहे. गोदावरी ही काय महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे. आणि इथे एक अजून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की गोदावरी नदीने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे. गोदावरी नदी खोऱ्याने, गोदावरी नदीने नाही सॉरी, गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे. मग एकूण किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे, 49% क्षेत्र, म्हणजे जवळपास 50%, म्हणजे निमा महाराष्ट्र काय केलेलं आहे, गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 17. दूधगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. दूधगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती कृष्णा नदीची उपनदी आहे. आणि या दूधगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते, तर ही कोल्हापूर जिल्ह्यामधून वाहते. ठीक आहे. पुढे जाऊया 18 नंबर. इंद्रावती नदी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून वाहते. इंद्रावती नदी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधून वाहते, तर ही गडचिरोली जिल्ह्यामधून वाहते. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्या सीमेवरती ही नदी वाहते. म्हणजे ही छत्तीसगडमधून महाराष्ट्रामध्ये येते आणि महाराष्ट्रामध्ये येऊन कोणत्या नदीला मिळते ही नदी, तर गोदावरी नदीला मिळते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलं जातं की इंद्रावती ही कोणत्या नदीची उपनदी आहे. मग ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ही गोदावरी नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न असा विचारला जातो की गोदावरी नदीची उपनदी असणाऱ्या इंद्रावती या नदीचा उगम कुठे होतो, तर हा कोणत्या राज्यामध्ये उगम होतो, हिचा छत्तीसगड राज्यामध्ये उगम होतो. ठीक आहे. पुढे जाऊया. त्याच्या अगोदर एक छोटीशी माहिती मित्रांनो, आपण महा TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स किंवा रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील, आपल्या बॅचमध्ये तुमचे कोणते विषय कव्हर केले जातील, तर त्या ठिकाणी तुमचे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण, हे महा TET साठी अतिशय महत्त्वाचे असे 2 विषय तुमचे कव्हर केले जातील. आपल्या बॅचचं स्वरूप कसं असणार आहे, तर ही रेकॉर्डेड बॅच असणार आहे. नावातच आहे रेकॉर्डेड बॅच. मग याच्यामध्ये काय केलं जाईल, तुम्हाला या दोन्ही विषयाचे प्रत्येक प्रकरणानुसार काय असतील, तुम्हाला त्या ठिकाणी लेक्चर दिले जातील. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार स्पेशल नोट्स दिल्या जातील आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुमची ऑनलाईन त्या ठिकाणी काय होईल, सराव टेस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे. ऑनलाईन सराव टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार त्या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे. मग जर तुम्ही आपला हा कोर्स घेतला किंवा हे 2 विषय तुम्हाला महा TET किती मार्काला आहेत, तर 60 मार्काला आहेत. मग 60 पैकी तुम्हाला किती मार्क पडतील, त्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त मार्काचे आपण काय करतो, त्या ठिकाणी तुम्हाला 100% हमी किंवा गॅरंटी देतोय. ठीक आहे. 50 पेक्षा तुम्हाला जास्तच, म्हणजे कमीत कमी 50 मिळतील. जास्त किती मिळतील, कुणाला 56 मिळतील, कुणाला 55 मिळतील, कुणाला 54 मिळतील, कुणाला 57 मिळतील. ठीक आहे. पण कमीत कमी किती मिळतील, तर कमीत कमी 50 मार्क मिळतील. ठीक आहे. किती पैकी, 60 पैकी. त्याच्यानंतर हा कोर्स कोणाला उपयुक्त असणार आहे, ज्यांना महा TETचा पेपर 1 द्यायचा आहे त्यांना उपयुक्त आहे. त्याचबरोबर ज्यांना पेपर 2 द्यायचा आहे
त्यांना सुद्धा काय हा अतिशय उपयुक्त आहे, कारण तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही ठिकाणी हे दोन्ही विषय कसे आहेत, बालमानसशास्त्र आणि मराठी व्याकरण हे दोन्ही विषय कसे आहेत, अनिवार्य विषय आहेत, म्हणजे त्या विषयांना ऑप्शन नाही. हे तुम्हाला कंपल्सरी परीक्षेमध्ये किती मार्काला असतात, 60 मार्काला असतात. मग तुमचा टीईटीचा कुठलाही पेपर असू द्या, पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, पेपर 2 मध्ये समाजशास्त्र असू द्या किंवा गणित विज्ञान असू द्या, हे दोन विषय काय आहेत तुम्हाला कंपल्सरी विचारलेच जातात. ठीक आहे. मग आपल्या कोर्सची किंमत किती आहे, तर फक्त 1000 रुपये कोर्स आहे, किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो तुम्हाला किती रुपयाला पडेल, 499 रुपये आपले आहेत. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी GST वगैरे मिळून त्यामध्ये 23 रुपये 24 रुपये ॲड होतात. म्हणजे तुम्हाला असे ॲप्लिकेशनमध्ये किती रुपये पे करावं लागतात, 523 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करावं लागते. ठीक आहे. मग ॲप्लिकेशनचं नाव काय बाबा आपल्या, तर ॲप्लिकेशनचं नाव आहे NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही मी लिंक देईल, किंवा तुम्ही व्हॉट्सॲपवरती या नंबरला जर मेसेज केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा पाठवली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, बऱ्याच लोकांना काय होतंय, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला थोडी अडचण येते किंवा जमत नाही, म्हणजे माहिती नसते बाबा पेमेंट कसं करायचं ॲप्लिकेशनमध्ये. जर ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला अडचण येत असेल त्यांनी माझ्या या नंबरवरती 96 89 14 16 30 या नंबरवरती जर 499 रुपये तुम्ही पेमेंट केलं आणि मला व्हॉट्सॲपला जर त्याचा स्क्रीनशॉट पाठवला तर मी तुम्हाला त्या ठिकाणी काय करू शकतो, जॉईन करू शकतो. फरक काय आहे, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर तुम्ही आपोआप बॅचला जॉईन होताय, आपोआप कोर्सला जॉईन होताय. आणि जर या नंबरवरती पेमेंट केलं तर मला तुम्हाला वैयक्तिकरित्या जॉईन करावं लागतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला 2 मिनिटं किंवा 5 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी लागू शकतो. एवढाच फरक आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती आहे, 19 आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील किती टक्के क्षेत्र व्यापले. आता वरतीच तुम्हाला सांगितलं होतं किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे, सुमारे 49% क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 20 नंबर. भीमा नदीची उपनदी असलेली सीना नदी कोणत्या जिल्ह्यात उगम पावते. मग ही सीना नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते, तर ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उगम पावते. पुढे प्रश्न विचारला होता की बाबा सीना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. मग सीना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ही भीमा नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न 21 नंबर. खालीलपैकी कोणत्या नदीला वृद्धगंगा असे म्हणतात. तुम्हाला वरतीच मी स्पष्टीकरण दिलं होतं की वृद्धगंगा किंवा दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात, तर ते गोदावरी नदीला म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 22 नंबर. तापी नदीचे खोरे महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे. मग तापी नदीचं खोरं हे महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. कुठं आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो, खानदेश म्हणतो. मग हे खानदेश प्रदेशामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये, खानदेशामध्ये किती जिल्हे येतात, 3 जिल्हे येतात. जळगाव असेल, धुळे असेल किंवा नंदुरबार असेल, या 3 जिल्हे काय होतात, तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येतात किंवा तापी नदीच्या भागामध्ये येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 23 नंबर. वर्धा नदीचा उगम कुठं होतो. तुम्हाला सांगितलं होतं मी वर्धा नदीचा उगम कुठं होतं, मध्य प्रदेशामध्ये होतं. मग मध्य प्रदेशातील मुलताई या ठिकाणी काय होतं, वर्धा नदीचा उगम होतो. अजून एक प्रश्न विचारला जातो की वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशामधल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो, बैतूल जिल्ह्यामध्ये होतो. कोणत्या पर्वतरांगेमध्ये होतो, तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये होतो. ठीक आहे. पुढे जाऊया 24 नंबर. मांजरा नदीचा उगम कोणत्या पठारावरती होतो. मांजरा नदीचा उगम कोणत्या पठारावरती होतो, तर तो बालाघाटच्या पठारावरती होतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो, तर हा बीड जिल्ह्यामधील पाटोदा तालुक्यामध्ये उगम होतो. मांजरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ही गोदावरी नदीची महत्वाची उपनदी आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 25 नंबर. काय विचारलंय, महाराष्ट्रातील सर्वात लहान खोरे कोणत्या नदीचे आहे. बघा, सर्वात मोठं नदी खोरं कोणत्या नदीचं आहे, गोदावरीचं आहे. आणि सर्वात लहान कोणाचं आहे, तर तापीचं आहे. मग तापी नदीचा उगम कुठं होतं, हाही प्रश्न विचारला जातो. तर हा मध्य प्रदेशातील अमरकंटक या ठिकाणी काय होतो, तापी नदीचा उगम होतो. ही नदी कशी वाहते, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. कुठे मिळते, गुजरातमध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर नर्मदा नदी ही सुद्धा काय होते, खचदरीतून वाहते. कोणत्या खचदरीमधून वाहते, तर ही विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वतांच्या दरम्यान असणाऱ्या खचदरीमधून वाहते. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या किती सीमेवरून, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील किती सीमेवरून वाहते, किती किलोमीटर अंतरावर वाहते ही नदी, तर 54 किलोमीटर अंतरावर ही नदी काय होते, महाराष्ट्र आणि गुजरातची सीमा निश्चित करते. पुढचा प्रश्न आपला 26 नंबर. कोयना नदीचा उगम कोठे होतो. आता काय विचारलं आपल्याला, कोयना नदीचा उगम कुठे होतो. मग याचं उत्तर तुम्हाला काय करायचं बाबा, कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा
आणि एक विनंती आहे की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला जे की महा TETची तयारी करत आहेत त्यांना नक्कीच शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.